कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार समीर नलावडे यांना निसटता पराभव पत्करावा लागला. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः दस्तूरखुद्द समीर नलावडे. सर, काय नेमकं गणितं तुमची चुकली या कणकवली शहरामध्ये? सर्वप्रथम मला ज्या मतदारांनी मतदान केलं त्यांचं मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी मतदान नाही केलं त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. कारण गेली अनेक वर्ष आपण राणेसाहेबांच्या माध्यमातून या नगरपालिकेचं नेतृत्व केलं. नेतृत्व करत असताना काही चुका झाल्या असतील, त्या कदाचित त्या ज्यांनी मला मतदान नाही केलं त्यांना कदाचित त्या चुका वाटल्या असतील. त्याच्यामुळे पण ठीक आहे, निवडणुका होत असतात. हार जीत ही राजकारणामध्ये होत असते. तो पराभव मोठ्या मनाने मानून मी आता चाललेलो आहे आणि जनतेने कौल आमच्या बाजूने दिलेला आहे. नगरसेवक पदाची 9 उमेदवारांना आम्हाला आमच्या मेजॉरिटीने दिलेली आहे. त्याच्यामुळे नगराध्यक्ष जरी नगराध्यक्ष काही मतांनी पराभूत झालो असलो तरी मेजॉरिटी आमच्याकडे आहे. साहेब, ह्या निवडणुकीमध्ये विशेष म्हणजे आमदार निलेश राणे यांनी विशेष लक्ष घातलं होतं. त्यामुळे हा थोडासा पराभवाचा आपल्यालाही गणितं सगळे बिघडल्याचं म्हणता येईल. आमदार निलेश राणे साहेब जर आले नसते तर मी नक्कीच पराभव माझा झाला नसता. निलेश राणे साहेब आले त्याच्यामुळेच माझा पराभव झाला असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. कारण शेवटी राणे फॅमिलीतले आहेत ते. त्याच्यामुळे इथे राणेंचं वर्चस्व असणारं हे कणकवली शहर आहे. त्याच्यामुळे निलेश राणे साहेब आल्यामुळे मतदारांचा थोडासा संभ्रमावस्थेत मतदार होते आणि त्याच्यामुळे मतदारांनी काही निलेश राणेंसोबत राहिले आणि त्याच्यामुळे माझा पराभव झाला. मागील 5 वर्षामध्ये तुम्ही बरीचशी विकास कामं या शहरामध्ये केली होती, पण तुम्हाला पराभव होईल असं तुम्हाला कधी वाटलं होतं काय? नाही, एवढं प्रचंड विकास कामं केली होती आणि म्हणजे विकास कामाच्या जोरावरच आमचे सर्व नगरसेवक निवडून येतील अशी आमची धारणा होती. पण आपण सगळ्या निवडणुकीच्या गोष्टी बघितल्यात तर काय म्हणजे लोकांनी थोडा विकासावर दुर्लक्ष केला आणि काही गोष्टी घडल्या. जाऊन दे, त्याच्यावर न बोललेलं बरं. पण ठीक आहे, भविष्यात ज्यांना कोणी संधी दिली, ज्यांना संधी मिळाली त्यांनी तरी या शहराचा विकास करून शहर एका चांगल्या जागेवर नेऊन ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. मागच्या वेळेला तुम्ही असा एक आरोप केला होता की TV9कडे बोलताना की जे संदेश पारकर जे मागच्या टायमाला नगराध्यक्ष झाले होते त्यावेळेला नारायण राणेंचा जो फोटो होता तो त्यांनी कचऱ्यामध्ये फेकला, त्याचे तुमच्याकडे पुरावे देखील आहेत. काय याबद्दल सांगा? आणि आता ते नगराध्यक्ष झाले. मी तेच सांगतो, जर त्यांना मान्य असेल की त्यांचा विजय सन्माननीय निलेश राणे साहेबांमुळे झाला तर मी तुम्हाला आज देखील सांगतो त्यांनी तेवढ्याच सन्मानाने नगराध्यक्ष केबिनला जागा आहे तिथे राणे साहेबांचा फोटो लावून त्यांना सन्मान द्यावा. बस एवढंच मी तुम्हाला सांगतो. त्यांनी राणे साहेबांचा फोटो जिथून काढला होता तिथून लावायचा आणि सन्मान द्यायचा. म्हणजे ते मान्य करतील की निलेश राणे साहेबांमुळेच आम्ही निवडून आलो किंवा निलेश साहेबांचा त्यांनी मिरवणुकीत फोटो दाखवत होते. तर तो फोटो दाखवण्यापेक्षा तुम्ही त्यांचा राणे साहेबांचा फोटो आणून नगरपालिकेमध्ये लावून त्यांचा सन्मान करा. ह्या निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार संदेश पारकर यांनी असा देखील आरोप केला की 10,000, 15,000 हजार रुपये प्रत्येक प्रभागामध्ये मतदारांना वाटले जात आहेत. काय याचं सगळं हे सुद्धा गणित कुठेतरी बिघडलेलं असं वाटतं? मतदारांना त्यांनी सुद्धा पैसे वाटलेत असं मतदारांना असं IQ आमच्याकडे माहिती आलेत. त्याच्यामुळे वाटप हे त्याने सुद्धा केलं आहे असंच लोक म्हणत आहेत. पैशाचा विजय म्हणता येईल? मी पैशाचा विजय असा म्हणणार नाही, कारण ते आपलं ती फॉर्मॅलिटी आहे. पण माझा पराभव हा निलेश राणे साहेबांमुळे झाला एवढं मी तुम्हाला सांगतो. नक्कीच माझा हा पराभव जो आहे तो निलेश राणे या निवडणुकीमध्ये उतरल्यामुळे माझा पराभव झाला असा प्रतिक्रिया भाजपचे जे उमेदवार होते समीर नलावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.